नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटने एका वर्षापासून 4 गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या विशाल चंद्रकांत पवार याला इगतपुरी येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये करण्यात आली। दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल साई पॅलेस येथे फिर्यादीची मौल्यवान मिळकत हडप करण्यासाठी बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी विशाल पवार व त्याच्या 5 ते 6 साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणानंतर तो फरार होता। गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार अविनाश देवरे व पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील घाटनदेवी परिसरातील साई कार हॉटेल येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले। त्यानंतर त्यास पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। विशाल पवारवर इंदिरानगर, नाशिक रोड, अंबड व उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, अपहरण, खंडणी, मारहाण, धमकी अशा गंभीर स्वरूपाचे एकूण 4 गुन्हे दाखल असून तो सर्व प्रकरणांत पाहिजे आरोपी होता। ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। नाशिक शहरातील 4 पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर 4 ते 5 गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील 1 वर्षापासून फरार होता। त्याबाबत त्याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त सर किरण कुमार चव्हाण सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते। त्याचा तपास घेत असताना, माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या अंमलदारांना माहिती मिळाली होती। त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक रोड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील 4 खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही ताबा देत आहोत।